तुझ्या रूपानं वेड लावलं. अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मैं बोला है ना, पिक्चर अभी बाकी है. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो तुझ्या रूपाने याड लावलं हे इन्स्टा रील्सवरती खूप जास्त प्रमाणात ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे आणि यावरतीच आपण कॉन्सेप्ट व्हिडिओ एडिटिंग केला आहे अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून. तर मित्रांनो, व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे. या व्हिडिओला तुम्ही कंप्लीट बघा. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा आणि या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तर चला मित्रांनो, जराही न घालवता तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा डेमो कसा आहे बघूया आणि तो एडिट कसा करायचा हे शिकूया. वेड लावलं मला ग वेड लावलं मला ग तुझ्या रूपानं वेड लावलं बाई मला वेड लावलं बाई मला ग वेड लावलं. Once more, once more, once more. लावलं वेड लावलं वेड लावलं मला लावलं तुझ्या रूपानं वेड लावलं रूपानं वेड लावलं. आहा मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलो आहोत आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन प्रीसेट दिसत आहेत. आपली एक आहे ते बिटमार्क प्रीसेट आहे आणि दुसरी आहे ते आपली शेक इफेक्ट प्रीसेट आहे. नेहमीप्रमाणे या दोन प्रीसेट आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला दिलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक आहे, त्यावरून तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता. बट बऱ्याच लोकांना प्रीसेट इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम येतोय, तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट कशी इम्पोर्ट करायची तो व्हिडिओ देखील एकदा नक्की बघा आणि ती सेटिंग करून घ्या. तुम्हाला नंतर कधीही प्रीसेट इम्पोर्ट करताना प्रॉब्लेम येणार नाही. आणि तरी देखील प्रीसेट इम्पोर्ट करताना तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही XML फाईल दिलेली ती देखील इम्पोर्ट करू शकताय. तर बिटमार्क प्रोजेक्ट मी ओपन केलेला आहे. बिटमार्क प्रोजेक्ट आपण ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. ओके, आता इथून पुढे जे आहे ते तुम्हाला सगळ्या बिट्स दिसत आहेत आणि स्टार्टला अशा प्रकारे प्रोजेक्ट आहे. स्टार्टचा प्रोजेक्ट जो आहे तो आपण पहिल्यांदा एडिट करूया. प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेला आहे, तर तो बॅकग्राऊंड ऍड करायचा आहे आणि हा बॅकग्राऊंड 9 सेकंदपर्यंत वाढवून या पार्टवरून इथून आपण हा वाढवून घ्यायचा. वाढवल्याच्या नंतर इथं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघू शकता, याला आपण लॉंग प्रेस करून पूर्णपणे बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर इथं ग्रुप आहे, हे ग्रुप आपल्याला एडिट करायचं. तर इथे 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून इथे एडिट ग्रुपमध्ये मी गेलेला आहे. इथं आपलं नाव आहे, यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मटेरियलमध्ये तुम्हाला जो फोटो ऍड करायचा असेल तो फोटो या ठिकाणी ऍड करून घ्यायचा. ओके, तर इथे मी हा फोटो ऍड करून घेतलेला आहे. त्याला तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कमी जास्त देखील करू शकता. 2 नंबरच्या ग्रुपवरती जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. या ठिकाणी दुसरा इमेजेस कुठला आपल्याला ऍड करायचा असेल हा दुसरा इमेजेस आपण अशा प्रकारे सेट करायचे. याला देखील आता इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी इथं मुवमेंट करून प्रॉपर अशा प्रकारे ऍड केलेला आहे. ओके, त्यानंतर बॅक यायचं. तिसरा ग्रुप आहे, तिसऱ्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, फोटोवरती क्लिक करून फोटो इथं रिप्लेस करायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो जेवढे आपले ग्रुप आहेत चारही, आता हा फोटो थोडासा आपल्याला खाली घ्यावा लागेल म्हणजे व्यवस्थित असा कटिंग वगैरे झाला नाही पाहिजे, प्रॉपर दिसला पाहिजे. एडिट ग्रुपमध्ये जायचं नंतर हा नेक्स्ट इमेज आहे, हा नेक्स्ट इमेज आपण इथून ऍड करून घेऊया. ओके, अशा प्रकारे हे मी मित्रांनो 4 फोटोज ऍड करून घेतलेले आहेत. आता हे 4 फोटोज ऍड केल्यानंतर ग्रुप अशा प्रकारे दिसेल. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, फोटोचा आपल्या बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं. आता बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं तुम्हाला माहिती आहे कसं करायचं, बट तरी देखील माहिती नसेल तर जस्ट तुम्ही जायचं आहे क्रोममध्ये. ओके, इथं मी क्रोम ब्राउझर जो आहे तो ओपन करतो. क्रोममध्ये गेल्यानंतर इथं तुम्ही remove.bg हे सर्च करायचं आहे. ओके, remove.bg. ओके, remove.bg वरती क्लिक करून इथून तुम्ही या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमचा फोटो एक अपलोड करा आणि त्या फोटोचा जे आहे अपलोड फोटोवरती क्लिक केल्यानंतर फोटोचा बॅकग्राऊंड जो आहे तो रिमूव्ह होऊन जाईल. ओके, आता फॉर एक्झाम्पलसाठी हा जर फोटो आपण घेतला तर या फोटोचा जो आहे तो मित्रांनो तुम्हाला बॅकग्राऊंड म्हणजे अगदी 2 ते 3 सेकंदातच रिमूव्ह करून दिला जाईल. आणि त्यानंतर इथं खाली डाउनलोडचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून तुम्ही याला फ्रीमध्ये डाउनलोड देखील करू शकताय. ओके,
तर अशा प्रकारे फोटोचा बॅकग्राऊंड कट करायचा, रिमूव्ह तुमचा कुठल्याही फोटोचा. आणि इथं रिमूव्ह केलेला बॅकग्राऊंडचा फोटो आपण ॲड करायचा आहे. याला व्यवस्थित जे आहे ते इकडे असं सेट करायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं इथं सेट करून घ्यायचं. ओके, इथं आपण सेट केलेला आहे फोटो हा प्रॉपर अशा प्रकारे. ओके, आता याला आपण काय करायचं आहे, 1 नंबरच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे आणि ॲड केल्यानंतर इथं 1 नंबरच्या बीटपर्यंत थोडासा बॅकग्राऊंड इमेज आपला कमी पडतो आहे, तर इथं 1 नंबरच्या फोटोला आपण इथं थोडंसं वाढवूया. ओके, तर हा फोटो जो आपण ॲड केलेला आहे या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता स्टार्टला यायचं आहे, स्टार्टला येऊन एक मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन एक की द्यायचे आणि एंडच्या थोडंसं अलीकडं इथे एक आपण की द्यायचे. ओके, आता इथे की दिल्यानंतर स्टार्टची की जी आहे हे आपण अशा प्रकारे खाली घ्यायचे पूर्णपणे. ओके, इथं अशा प्रकारे खाली घेतलेलं म्हणजे काय होईल तर अशा प्रकारे फोटो आपला वर येताना दिसणार आहे. आता हा वर येताना दिसल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं बघू शकता इथंपर्यंत हा फोटो दिसतोय आणि इथून पुढं जो आपण फोटो ॲड केलेला आहे, ठीक आहे, आता इथंपर्यंत हा मी फोटो ॲड केलेला आहे, तर यासारखा सेम फोटो ज्याचा आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आहे बट त्याला बॅकग्राऊंड आहे असा फोटो, आता तुम्हाला समजेल की हा फोटो आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आहे आणि हाच फोटो ॲड केलेला आहे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे, थोडंसं व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आणि याला जे आहे ते इथं आपण बरोबर 13.14 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आपल्या इमेजेसला. लॉंग प्रेस करायचं, याला पूर्णपणे बॅकग्राऊंडला करून घ्यायचं. आता बॅकग्राऊंडला केल्यानंतर इथं 9.29 सेकंदावरती यायचं, फोटोवरती क्लिक करायचं. या ठिकाणी ब्लेंडिंग अँड ऑपासिटीवरती आपण क्लिक करायचं, इथे एक की द्यायचे आणि दुसऱ्या बीटवरती जाऊन इथे एक की द्यायचे. दुसरी जी की दिलेली ते आपण पूर्णपणे इथे 30 पर्यंत ठेवायचे. ओके, म्हणजे याला जे आहे ते अशा प्रकारे इमेज दिसायला पाहिजे आणि नंतर हा थोडासा डिम दिसायला पाहिजे. ओके, आता त्यानंतर मित्रांनो स्टार्टला इथे यायचं आहे, पूर्णपणे स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. ते एक ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे, तर हा ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे. या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करून याचा आवाज असेल तर म्यूट करा, शक्यतो आवाज नसेल. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे, लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर इथे एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे आणि आता इथून पुढे आपल्याला हे बाकीचं एडिटिंग करायचं आहे. ओके, आता इथे 9.29 सेकंद आहेत, इथे यायचे, परत प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे दुसरा एक ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे, तर तो दुसरा ओव्हरले व्हिडिओ 13 सेकंदापर्यंत ॲड करायचा, एक्स्ट्रा पार्ट याचा रिमूव्ह करायचा आहे. याला देखील लॉंग प्रेस करायचं आहे आणि इमेजेसच्या वरच्या बाजूला आपण घ्यायचं आहे. ओके, आता याला क्लिक करायचं आहे व्हिडिओवरती, ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन परत लाईटनवरून स्क्रीन करायचं आहे, जेणेकरून अशा प्रकारे जो आहे तो हा ओव्हरले व्हिडिओ दिसेल. त्यानंतर आता इथं वरती जे तुम्हाला SP क्रिएशन लिहिलेलं दिसत आहे त्याला कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तुमचे जे चांगले फोटो असतील 2-3 ते तुम्ही एक एक करून इथं ॲड करायचे. आता इथं जे आहेत हे मी 3 फोटो ॲड करणार आहे, तर इथं पहिला केलेला आहे, त्यानंतर दुसरा फोटो आहे. हे सगळं तुम्हाला मी रेडीमेड दिलेलं आहे, त्यामुळे हे तुम्हाला इझी वाटतं मित्रांनो, बट हे बनवताना खूप जास्त क्रिटिकल असते. सो त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि व्हिडिओ जितका ट्राय करा की व्हिडिओ पूर्ण बघू शकते तितका पूर्ण बघा. ओके, हे 3 इमेजेस आपण ॲड केलेले आहेत. आता 3 इमेजेस ॲड केल्यानंतर परत आपण प्लसवरती क्लिक करून एकच इमेज ॲड करायचं, कुठलाही एक इमेजेस यात तुम्ही ॲड करू शकताय. तर फॉर एक्झाम्पलसाठी आपण एकच सिंगल असलेला फोटो ॲड करूया, जसं की हा फोटो, या फोटोला ॲड केलेला आपण आणि इथं 16 सेकंदावरती येऊन याला वाढवलेला. याला नंतर आपण एडिट करणार आहे, फक्त 16 सेकंदापर्यंत याला ठेवायचं आहे. नंतर आता इथं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. आता इथून पुढं जेवढ्या बीट आहेत मित्रांनो, प्रत्येक बीटमध्ये आपण एक एक फोटो ॲड करत जायचे. ओके, अशा प्रकारे इथं बघू शकताय, एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा, नंतर दुसरा इमेजेस ॲड करायचा, 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया, एक्स्ट्रा पार्ट कट. त्यानंतर आपण नंतर पुढचा इमेजेस घ्यायचा, 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया, एक्स्ट्रा पार्ट कट. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सगळे इमेजेस जे आहेत हे एक एक करून आपण एंडपर्यंत जितक्या बीट आहेत सगळ्या बीटमध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे. सो पटापट मित्रांनो मी ॲड करून घेतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मित्रांनो बघू शकता एंडपर्यंत सगळे फोटोज आपण एक एक करून ॲड करून घेतलेले आहेत. आता याला आपण इफेक्ट्स अप्लाय करण्याची वेळ आलेली आहे. आता काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा, कारण बरेच इफेक्ट तुम्हाला वाटत असेल शेक इफेक्टमध्ये भेटतील, पण ते भेटणार नाहीत. सो त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा. आता पहिलं जे ग्रुपचा आहे विषय, तिथे तर कुठल्या प्रकारचे इफेक्ट नाहीत. बॅक यायचं आहे, तर जस्ट बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला यायचं. शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला आल्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर हा एक इफेक्ट आहे. हा इफेक्ट तुम्ही इथून 3 डॉटवरून इथे इफेक्ट्समध्ये जायचं, 3 डॉटवरून कॉपी इफेक्ट करायचे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर यायचं आपल्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं जस्ट इथं बघितलं तर बॅकग्राऊंडला जो आपण इमेज ॲड केला होता त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा. याला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत बॅक यायचं शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर दुसरा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे.
दुसरा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये आपल्या जे आता आपण इफेक्ट पेस्ट केला होता त्याच्यावरती जे हे 3 इमेजेस आपण ॲड केलेले आहेत त्यांना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, जो अशा प्रकारे दिसणार आहे. तर या तिन्हीलाही हा इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे. तिन्हीला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं. शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर 3 नंबरची जी लेअर आहे या लेअरचं इफेक्ट इथून आपण कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं जे आपण आता इफेक्ट पेस्ट केलेले आहेत त्याच्या समोर एक इमेजेस आपण असं ॲड केलेलं, त्याला आपण फिल कॉम्पोजिशन वगैरे काहीच दिलं नव्हतं, तर त्याला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. आता इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि याला रिसाईज करून घ्यायचं. अशा प्रकारे जितकं ते ब्लॅक साईडला आहे ते दिसायचं बंद होत नाही तिथपर्यंत आपण हे करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे. सो हा इफेक्ट अशा प्रकारे आपल्याला दिसेल आणि याला आपण नंतर बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन याचा स्ट्रोक इनेबल करायचा. स्ट्रोक थोडासा वाढवायचा, 6 ते 7 पर्यंत ठेवायचं. ते बघू शकता ब्लॅक कलरमध्ये स्ट्रोक ठेवा. जर तुम्हाला व्हाईट हवा असेल तर व्हाईटमध्ये ठेवू शकते. ओके, आता त्यानंतर मित्रांनो इथं पुढचे जे इमेजेस आहेत त्यांना इफेक्ट द्यायचं आहे. तर शेक इफेक्टमध्ये यायचं. शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर ते 4 नंबरचा आणि 5 नंबरचा दोन इफेक्ट आहेत. तर 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचं आहे. 4 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर जिथून आपल्या बीट स्टार्ट होत आहेत पूर्ण स्क्रीनवरच्या त्यातल्या एकाड एक इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा. इथं आपण हा 16 सेकंदाला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर एक इमेजेस सोडायचं आहे. पुढच्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा, नंतर एक सोडायचं आहे, त्याच्या पुढच्याला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा. अशा प्रकारे मित्रांनो 20 सेकंदापर्यंतच्या इमेजेसलाच हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट आहे त्याला आपण इथून कॉपी करायचं. 2 नंबरच्या इफेक्टला कॉपी केल्यानंतर पुन्हा व्हिडिओमध्ये आपण यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे आता आपण इमेजला इफेक्ट पेस्ट केला होता त्या इमेजेसला इथं बघू शकताय. आल्यानंतर इथं 2 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. नंतर 3 नंबर सोडायचा, 4ला पेस्ट करायचा, 5 सोडायचा, 6ला पेस्ट करायचा, 7 सोडायचा, 8ला पेस्ट करायचा. ओके, इथंपर्यंत आपण केलेलं ते इफेक्ट पेस्ट 21 सेकंदापर्यंत बरोबर. आता बॅक यायचं. आता बॅक नाही यायचं मित्रांनो कारण शेक इफेक्टमधले इफेक्ट संपलेले आहेत. आता यायचं आपल्या इथं खजान्यामध्ये. जसे की इथं मास्क ग्रुप नंबर 1 आहे. ओके, हा ग्रुप नंबर 1 आहे, याला आपण इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवरून कॉपी इफेक्ट करायचं. ओके, आता कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्याला यायचं बरोबर 21 सेकंदावर जिथून हे इफेक्ट स्टार्ट झाले. ओके, इथे यायचं आहे, हा इफेक्ट पेस्ट करायचा आणि सगळे इफेक्ट ऑन करायचे. ओके, सगळे इफेक्ट ऑन केलेले आहेत. बघू शकता हा इफेक्ट अशा प्रकारे दिसणार आहे आपल्याला. ठीक आहे, हा इफेक्ट असा आहे. तर याला इथून आपण 3 डॉटवरून कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर याला आपल्याला जस्ट पेस्ट करत जायचं आहे. ओके, इथं पेस्ट करत आलेलो आहे मी. तर जिथंपर्यंत मी सांगतो तिथंपर्यंतच पेस्ट करा, त्यासाठी मी व्हिडिओ स्किप केलेला नाही. ओके, इथं बघू शकताय इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्यानंतर इथं डबल बीट एक आहे, तर ही डबल बीट सोडायचे. नंतर इथून पुढं जेवढे इमेजेस आहेत सगळ्यांना एंडपर्यंत इफेक्ट हा पेस्ट करायचा, बट त्यात देखील एक इमेजेस सोडायचा आपल्याला. तर अशा प्रकारे हे इफेक्ट आपण पेस्ट करत आलेलं आहे. आणि हे इफेक्ट मित्रांनो हे पेस्ट झाल्यानंतर लास्टला एक मोठा इमेज आहे त्याला सोडायचा आपण. पुन्हा स्टार्टला यायचं. स्टार्टला आल्यानंतर इथं ग्रुप जो 2 आहे त्याला आपण इथून कॉपी करायचं. त्यानंतर एंडला जायचं आहे पूर्णपणे. एंडला गेल्यानंतर हा एंडचा इमेज आहे याला इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे आणि याला आपण अशा प्रकारे ऑन करायचं. सगळे इफेक्ट ऑन करून 3 डॉटवरून कॉपी इफेक्ट करायचं आहे. ओके, इथून आपण कॉपी इफेक्ट केलेला आहे. आता त्यानंतर इथं डबल बीट एक 25 सेकंद जवळ आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, बऱ्यापैकी आता मित्रांनो आपले सगळे इफेक्ट झालेले आहेत. आता मेन जे आपले लाईट इफेक्ट एक राहिलेला आहे तो आपण मॅन्युअली तयार करणार आहोत. ओके, 13 सेकंद जवळ आल्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं तर 14, त्यानंतर इथं 14.24 आणि 15 असे 3 बीट आहेत आणि इमेजेस आपण मात्र एकच ॲड केलेलं आहे. बट त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे आणि एक्सपोजर ऑर गामा इफेक्ट ॲड करायचं आहे. त्याला आपण ऑन करायचं. एक्सपोजरला स्टार्टला इथं जिथं जिथं बीट आहेत आपल्या तिथं तिथं आपण हा बीट अशा प्रकारे द्यायचे, म्हणजे की द्यायचे, त्याच्या पुढे एक की द्यायचे, त्याच्या मागे एक की द्यायचे. सेम इथं देखील आपण करायचं. इथं त्याच्या पुढे एक द्यायचे बीट, त्याच्या मागे एक आपण बीट द्यायचे अशा प्रकारे. त्याच्यानंतर थोडंसं जमत नसेल तर झूम करा म्हणजे प्रॉपर असं बीटवरती तुम्हाला दिसेल.
आता इथली जी आहे ते अलीकडे एक आपण बीट दिलेली आहे आणि त्याच्या पुढं देखील थोडंसं आपण पुढं देखील येऊन एक बीट द्यायचे. आता जी बीट दिलेली आहे मी त्याच्यावरती जी असणारी बीट आहे त्याला एक्सपोजरवर गामामध्ये जाऊन 2 करायचं. ओके, इथं देखील आपण यायचं 2 करायचं आणि इथं देखील येऊन आपण 2 करायचं, म्हणजे त्या भागापुरती आपल्याला लाईट लागलेली दिसणार आहे. ओके, तर मित्रांनो आता आपला हा व्हिडिओ जो आहे हा कम्प्लिटली आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. आता जस्ट आपण शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं, व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.